नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज चौथा पाठ अभ्यासणार आहोत. त्यासाठी पेज नंबर 8 हे काढायचे आहे. त्या पाठाचे नाव आहे माहिती घेऊया. म्हणजे माहिती म्हणजेच काय, तर इन्फॉर्मेशन आपण कसली तरी आज मिळवायची आहे ह्या पाठामधनं. तर ही जी माहिती आहे त्यासाठी इथे एक संशोधक आलेला आहे. त्यांनी जो शोध लावलेला आहे तो ह्या पाठामध्ये त्यांनी दिलेला आहे. त्यासाठी आज आपण पहिला पॅराग्राफचे वाचन करणार आहोत. बघा, पाऊस केव्हा पडेल, किती पडेल याची देशभर चिंता असते. ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर. बघा, जो पाऊस आहे, सध्याचं जो ऋतू आहे तो पावसाळा, महापाऊस केव्हा पडेल आणि किती प्रमाणामध्ये पडणार आहे याची देशभर चिंता सर्वांना असते. विशेष करून शेतकऱ्यांना जास्त असते. मग ही चिंता, जी काळजी आहे ती दूर करण्यासाठी, चिंता म्हणजेच काय, तर जी काळजी असते ती दूर करण्यासाठी ज्या संशोधकांनी मान्सून म्हणजेच काय, तर पाऊस, मान्सून म्हणजेच काय, तर जो पावसाळा आहे त्या पावसाचा अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली. त्यांचे नाव काय आहे, तर डॉक्टर वसंत गोवारीकर हे आहे. चित्रामध्ये बघा, या ठिकाणी कोण दिसतंय, तर डॉक्टर वसंत गोवारीकर हे आहे. त्यांनी मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढलेली आहे. म्हणजेच पाऊस केव्हा पडेल, किती प्रमाणामध्ये पडेल याचा जो शोध आहे किंवा रिसर्च आहे ते कोणी शोधून काढलेला आहे, तर डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी शोधून काढलेल्या आहे. चित्रामध्ये निरीक्षण करायचं आहे. हे जे चित्र दिलेलं आहे किंवा जो फोटो आहे तो कुणाचा आहे, तर डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा आहे. आता पुढचा पॅराग्राफ बघायचा आहे. बघा, डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या. एकदा त्यांना वाटले आपण मोटार बनवावी. अवघे 13 वर्षाचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतल्या हेन्री फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली. हेन्री फोर्डला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन मराठीत लिहिलेल्या पत्राचे इंग्रजी भाषांतर केले. हेन्री फोर्डने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन उत्तरही पाठवले. त्यासोबत काही पुस्तकेही पाठवली. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची आणि दृढ संकल्पांची चुणूक लहानपणीच दिसून आली. मग डॉक्टर वसंत गोवारीकर हे काय होते, लहानपणापासूनच काय होते, दृढ निश्चयी होते. जे मनात आले ते करतच होते. बघा, डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म कधी झालेला आहे, तर 25 मार्च 1933 साली पुण्यात या ठिकाणी झालेला आहे. आणि शाळेत असतानाच त्यांना काय सुचत होत्या, तर नवीन नवीन कल्पना सुचत होत्या. म्हणजेच काहीतरी नवीन करण्याची बुद्धिमत्ता जी आहे ती त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच, ते गट्स त्यांच्यामध्ये दिसून येत आहे. बघा, एकदा त्यांना वाटले, म्हणजे शाळेत असतानाच त्यांना एकदा वाटले की आपण काय करावी, मोटार बनवावी. तेव्हा ते ज्यावेळेस हा मनामध्ये विचार आला तेव्हा ते किती वर्षाचे होते, तर फक्त 13 वर्षाचे होते. मग यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तर पुस्तके वाचलेले आहे. मग त्यांना कळालेलं आहे की अमेरिकेतले कोण आहे, हेन्री फोर्डला त्यांनी काय केलेलं आहे, पत्र लिहून त्यांनी जी स्वतःची कल्पना आहे की स्वतः आपण काय करायची, मोटर बनवायची आहे, त्यासाठी अमेरिकेमध्ये थेट त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि आपली इच्छा कळवलेली आहे. पण
हेनरी फोर्ड अमेरिकेत राहत असल्यामुळे त्यांना इंग्लिश भाषेची फक्त ज्ञान होते, मग मराठी कळणार नाही. मग त्यांनी काय केलेलं आहे, तर आपल्या मित्राच्या साहाय्याने मराठीचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट पत्राचे केलेलं आहे. मग मराठीत लिहिलेल्या पत्राचे त्यांनी काय केलेलं आहे, इंग्लिशमध्ये ते पत्र लिहून घेतलेलं आहे. तर कुणाच्या साहाय्याने, तर आपला त्यांचा जो मित्र होता त्यांच्या मित्राच्या मदतीने त्यांनी काय केलेलं आहे, ते पत्र लिहून घेतलेलं आहे. बघा, जे मराठीचे पत्र होते त्याचे काय केले, त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर केलेलं आहे. म्हणजेच काय, ट्रान्सलेशन त्यांनी केलेलं आहे. बघा, जे अमेरिकेतले हेनरी फोर्ट आहे त्यांनी काय केलेलं आहे पुढे, मग यांनी जे पत्र पाठवलं होतं वसंत गोवारीकरांनी, त्या पत्राची त्यांनी दखल घेऊन त्यांना उत्तरही दिलेले आहे. दखल म्हणजेच काय, त्या पत्राला त्यांनी काहीतरी प्रतिसाद देऊन त्या पत्राचं काय केलेलं आहे, त्यांनी उत्तरही वसंत गोवारीकरांना पाठवलेले आहे. आणि त्या उत्तरासोबत पत्रामध्ये त्यांनी पत्रासोबत काहीतरी म्हणजे गाडी बनवण्यासाठी त्यांना जे पुस्तक हवी होती ते पुस्तकही त्यांनी काय केलेलं आहे, काळजीने हेनरी फोर्ट यांनी पाठवलेले आहे. तर कुणाला पाठवलेले आहे ते पुस्तके, व हेनरी फोर्टने डॉक्टर वसंत गोवारीकर यांना पाठवलेले आहे. मग त्या पुस्तकांच्या जोरावर बघा, त्यांनी त्यांची जी कुशाग्र बुद्धिमत्ता होती आणि दृढ संकल्पनेची चुणूक त्यांना लहानपणीच दिसून आलेली होती. मग त्या पुस्तकांमधून वाचून आणि त्यांची जी बुद्धिमत्तेची जी आहे, म्हणजे त्यांची जी इंटेलिजन्स क्षमता आहे, त्या क्षमतेच्या जोरावर त्यांनी काय केलेलं आहे, तर कारही लहानपणी बनवलेली आहे. मग बघा पुढच्या पॅरेग्राफमध्ये, कोल्हापूरला पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बर्मिंगहॅम विद्यापीठात त्यांनी रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन केले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. बघा, मग पुढे त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण कुठे घेतलेले आहे, तर कोल्हापूर या ठिकाणी घेतलेला आहे. कोल्हापूर शहरामध्ये घेतलेला आहे. मात्र उच्च शिक्षणासाठी, पदवीनंतरच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी म्हणजेच काय, तर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ते कुठे गेलेलं आहे, तर इंग्लंड या देशामध्ये ते गेलेले आहे. आणि इंग्लंडमध्ये कुठे घेतलेले आहे त्यांनी, बर्मिंगहॅम या विद्यापीठात. म्हणजे बर्मिंगहॅम जे विद्यापीठ आहे, युनिव्हर्सिटी आहे इंग्लंडमधली, तिथे त्यांनी काय केलं आहे, उच्च शिक्षण घेतलेलं आहे. आणि तेही कोणत्या विषयामध्ये, तर रासायनिक अभियांत्रिकी म्हणजेच काय, केमिकल इंजिनिअरिंग या क्षेत्रामध्ये त्यांनी काही काही पदवी मिळवलेली आहे. बघा पुढे, इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. मग हे त्यांनी जे शिक्षण घेतल्यानंतर रासायनिक अभियांत्रिकीमध्ये विषयामध्ये संशोधन केलेलं आहे. आणि हे सर्व शिक्षण झाल्यानंतर त्यांनी इंग्लंडच्याच काय केलेलं आहे, ऊर्जा संशोधन जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, संशोधक म्हणजेच काय, रिसर्चर म्हणून काय केलेलं आहे. म्हणजेच संशोधक म्हणजेच काय, एखाद्या विषयामध्ये नवीन नवीन जे शोध लावतात त्याला रिसर्चर किंवा संशोधक म्हणतात. मग त्यांनी त्या इंग्लंडच्याच ऊर्जा संशोधन केंद्रामध्ये काय केलेलं आहे, तर काम केलेलं आहे. शेवटचा पॅराग्राफ या ठिकाणी बघायचा आहे. बघा, विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे 1967 साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात रुजू झाले. घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे. अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. बघा, जे आपले भारतातले, इंडियातले जे विक्रम साराभाई होते उद्योजक, त्यांच्या आग्रहामुळे ते भारतात कधी आलेले आहे, तर 1967 साली आलेले आहे. आणि त्यांनी भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात आल्यानंतर त्यांनी भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये
काय झालेला आहे, रुजू झालेला आहे. म्हणजेच काय, भारताच्या अवकाश संशोधन केंद्रामध्ये त्यांनी येथे येऊन काम केलेलं आहे. मग घन पदार्थातील ऊर्जा या विषयात संशोधनासाठी त्यांनी नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे. म्हणजेच काय, नवीन प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला आहे. तर कोणता प्रोजेक्ट सुरू केला आहे, तरी त्यांनी घन पदार्थातील ऊर्जा या विषयामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, संशोधनासाठी नवा प्रोजेक्ट किंवा नवा प्रकल्प सुरू केलेला आहे. आणि ते कोणाच्या आग्रहामुळे आलेले होते, तर विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे आलेले होते. आणि कोणत्या साली, तर 1967 साली आलेले होते. आणि कोणत्या विषयामध्ये त्यांनी संशोधन सुरू केलेले आहे भारतात येऊन, तर घन पदार्थातील ऊर्जा या विषयामध्ये संशोधन सुरू केलेलं आहे. आता त्यांनी इथे येऊन मग भारताचं जे सायंटिफिक क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलं आहे, विज्ञान क्षेत्रामध्ये काय केलेलं आहे, मोठी कामगिरी केलेली आहे. म्हणजे नवीन नवीन शोध त्यांनी भारतामध्ये विज्ञान क्षेत्रामध्ये लावलेले आहे. तसेच अग्निबाणाच्या मोटारीकरिता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनीच विकसित केलेले आहे. म्हणजे अग्निबाणाची मोटार असते, त्यामध्ये जे इंधन लागतं, जसं गाड्यांमध्ये पेट्रोल वगैरे लागतं, डिझेल, तसंच अग्निबाणाची जी मोटर आहे त्यामध्ये काय लागतं, तर घन इंधन लागतं. आणि ते घन इंधन बनवण्याचे तंत्र किंवा जे नवीन टेक्निक आहे ते कोणी शोधून काढलेलं आहे, तर डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी शोधून काढलेलं आहे. म्हणजेच जे रिसर्च किंवा नवीन त्या काळामध्ये नवीन जे शोध लागलेले आहे, त्यामध्ये डॉक्टर वसंत गोवारीकरांचा मोठा वाटा या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी आपला हा पाठ आहे, या ठिकाणी हा जो पाठ आहे, माहिती घेऊया, हा या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.